लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या शरणपूर रोड परिसरातील एका क्लासमध्ये घुसून मारहाण आणि धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय। हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून झालेल्या या गोंधळात 6 जणांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी शरणपूर रोड येथील फिजिक्सवाला क्लासमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असल्याचं सांगणाऱ्या काही व्यक्तींनी बेकायदेशीर जमाव करून अनधिकृत प्रवेश केलाय। क्लासमधील विद्यार्थी श्रेयस शिंदे आणि इतर मराठी विद्यार्थ्यांना हिंदी बोलण्यास भाग पाडलं जात असल्याचा आरोप करत त्यांनी गोंधळ घातलाय। यावेळी क्लासचा कर्मचारी अभिनव कुमार याला चापट मारून बाजूला जाण्यास अटकाव केल्याची तक्रार आहे। तसेच 7 दिवसांत हिंदी भाषिक शिक्षकांनी राजीनामा देऊन मूळ गावी न गेल्यास क्लासची तोडफोड करू अशी धमकी दिल्याचंही तक्रारीत नमूद आहे। मॅनेजर यशकुमार त्रिवेदी यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे। मिळालेल्या 6 आरोपींना नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। आरोपींमध्ये मयूर बुचकुले, अक्षय कोंबडे, बाजीराव मते, मेघराज नवले, रोहित उगावकर आणि ललित वाघ यांचा समावेश आहे। तर इतर आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।